मंडळी नमस्कार. आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत. आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि याचा परिणाम खेडोपाडी ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणावर झाल्याचे आपण पाहतोय. ग्रामीण भागातील अनेक पारंपरिक व्यावसायिकांमध्ये जे मातीच्या चुली बनवणारे जे कुंभार व्यावसायिक आहेत त्यांना मात्र या युद्धजन्य परिस्थितीमुळे पुन्हा एकदा मागणी वाढली आहे. मातीच्या चुलींना पुन्हा एकदा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याचे चित्र आता दिसून येत आहे. आपण आलोय आंबेगाव तालुक्यातील रांजणी गावात. रांजणी गावातील एक ज्येष्ठ कुंभार व्यावसायिक गणपत अनंता उकिरडे हे गेली 45 वर्षांपासून आपला हा व्यवसाय उत्तमरित्या करत आहेत. त्यांची ओळख रांजणी परिसरातील अनेक गावांमध्ये आहे. आजही कित्येक गृहिणी या उकिरडे यांच्या मातीच्या चुलीच घेऊन त्यावर स्वयंपाक करण्याचे काम करतात. आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊ. उकिरडे नमस्ते. नमस्ते. म्हटलं तुम्ही हा किती वर्षांपासून हा व्यवसाय करता? 45 वर्षापासून. आता ह्या मातीच्या चुलींना आता मागणी वाढली. हे आता गॅस टंचाईच्या काळात भरपूर मागणी वाढली. हा म्हणजे युद्धजन्य परिस्थिती हा. निर्माण झाली त्यामुळे एलपीजीचा तुटवडा झाला आणि गॅस टंचाई निर्माण झाली. आता तुमच्या मातीच्या चुलींना पुन्हा मागणी वाढली. हो, भरपूर मागणी वाढली आहे. आता ह्या चुलींना तयार करण्यासाठी जे काय काय मटेरियल लागतं जरा सांगा. याच्यात 2 प्रकारच्या माती आहेत. हा कोणत्या? नदीचा पोयटा एक, हा. शेतातलं खळग. हा. आणि याच्यात एक वैशिष्ट्य म्हणजे बाजरीची बनगी असल्याशिवाय ही वस्तू तयार होत नाही. बाजरीची बनग्या हा हा ह्या वस्तू लागतात त्याला, तसे ही वस्तू तयारच होत नाही. चुलीसाठी बाजरीच्या बनग्या लागतात. आता एक चूल बनवायला किती वेळ लागतो? एक चूल बनवायला, आवल्याची चूल बनवायला जवळजवळ 3 ते 4 तास लागतात आणि सिंगल चूल बनवायला तासभर लागतो. एक मिनिट. या मातीच्या चुली कोणत्या कोणत्या गावांमधून मागणी आता? आता सध्या आंबेगाव, जुन्नर. तुमच्या चुली जुन्नरला जातात? जुन्नरला जातात. कसं काय? मग इथून आता पहिल्यापासून आमचा वडिलांचा व्यवसाय असल्यामुळं आमच्या वडिलांपासून लांबून गिरायक येते. सातगाव पठारापासून गिरायक येते. आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार तसेच जुन्नर तालुक्यातील गावांमधून सुद्धा तुमच्या चुली जातात. आता या चुलींमध्ये प्रकार कोणते कोणते असतात? चुली याच्यात 2 प्रकार आहेत. आवलाची एक चूल असते. आवलाची चूल म्हणजे काय नेमकं? इकडचा जाळ तिकडे जातो. डबल चाल ती तर पाहायला आहे का? आहे. कुठे? या काय? हा हा ही हा याचं व्यवस्थित सांगा. कुठून कसं? हा, इथं हिला होले. हा. इथून इकडचा जाळ इकडे जातो. हा म्हणजे एका वेळेस दोन काम 2 भांड्यांमध्ये स्वयंपाक होऊ शकतो. आणि आवलाची चूल आणि दुसरी कोणती म्हटली? सिंगल चूल. ही सिंगल. हा. हा हा आणि याच्यात एक प्रकार कोळशाची शेगडी सुद्धा असते. हा हा कोळशाची शेगडी तर आहे का पाहायला? आता नाही तिथे. बर बर. आता या नवीन सध्या गृहिणी नवीन आहेत. स्वयंपाकघरच्या ऐवजी किचन आहे. तर तुमचा काय अनुभव आहे? व्यवसायावर काही परिणाम झालाय का? नाही तसं आता म्हणजे मध्ये जरा परिणाम जाणवला होता. पण गॅस टंचाईच्या काळात परत पुन्हा दहशती परिस्थिती. त्याच्या अगोदर काय परिस्थिती? त्याच्या अगोदर भरपूर गिरायक होते. हा ना. भरपूर. आता हे जवळजवळ आमचे वडील जवळ एक पिढी आमची याच्यातच आहे संपूर्ण. आता माझं 68 वय चालू आहे. 68? तरी तुम्ही चुली बनवण्याचं काम करता. आणि विशेष म्हणजे तुम्ही नाही का चुली बनवून स्वतः त्या सायकलवर विक्री करता. डिलिव्हरी. तर हे किती किलोमीटरची रनिंग असते तुमची? फार 20 किलोमीटर पर्यंत. कोणत्या लास्ट गावापर्यंत जातात? आता इथून पारगाव पर्यंत. इकडे नारायणगाव सायकलवर. अरे बाप. आता चुलींच्या किमती कशा असतात? त्या चुलीच्या किमती आता मटेरियलच्या किमती वाढल्यामुळे चुलींची किंमत वाढली. किती आता सिंगल चूल जाते 200 ते 250 रुपये. सिंगल चूल म्हणजे ही आता नवीन तयार केली? ही जाते 250 पर्यंत जाते.
250 रुपये. हा हा आणि ही ही 500 रुपयापर्यंत जाते. ही डबलची. डबलची चूल 500 रुपयापर्यंत जाते. तयार करायला किती वेळ लागतो, कालावधी किती लागतो? एका चुलीला आवलाच्या चुलीला 3 ते 4 तास लागतात. 3 ते 4 तास हा एका एका चुलीला. चुलीला. हा आणि सिंगल चुलीला सिंगल चुलीला 1 ते 1.5 तास लागतो. दिवसभरातून तुम्ही किती चुली तयार- दिवसभरातून आवलाच्या 2 करतो, हा. सिंगल केला तर 4 करतो. हा हा आणि समजा महिन्याचं जर गणित काढलं तर एका महिन्यात आपल्या किती चुली तयार होत 50 ते 60 चुली तयार होत एका महिन्यात? एका महिन्यात. तुम्हाला मदतीला कोण कोण असतं? मदतीला मंडळी असते. हा तुमच्या पत्नी आणि तुम्ही. हा दोघच. आता चुली व्यतिरिक्त तुमच्या व्यवसायातली कोणती कोणती अजून वस्तू तुम्ही तयार हा करता? त्याच्यात कसं अंत्यविधीसाठी लागणारी मडकी मातीची, गृहप्रवेशासाठी मातीचे कलश हं. सगळं असतं तुमच्याकडं? हो. टंचाईच्या काळात ग्रामीण भागात मातीच्या चुली ह्या पुन्हा एकदा ग्रामीण भागासाठी चांगल्या पर्याय ठरत आहेत. रांजणी गावातील ज्येष्ठ कुंभार व्यावसायिक गणपत उकरडे हे केवळ पारंपरिक व्यवसाय करत नाहीत, तर ग्रामीण भागातील ज्या गरजेच्या वस्तू आहेत, गरजेची साधनं आहेत, ती साधनं देखील तयार करण्याचे महत्त्वपूर्ण काम ते करत आहेत. पारंपरिक चुली बनवण्यासाठी कोणती कोणती हत्यारं असतात? एक फळ असतं लाकडाचं. हा याचा काय उपयोग होतो? याचा झोपडण्याकरता उपयोग होतो. हा म्हणजे चुलीला आकार देण्यासाठी. आकार देण्याकरता. हा हा आणि ते दुसरं त्याला गुंडा म्हणतात. गुंडा. हा हा त्याचा काय उपयोग? गुंडा हे घोटाई कामाला चालतो. म्हणजे चुलीला आकाराचं जो आहे म्हणजे घोटाई सगळं काम ते- केलं जातं. लेवल होती चांगली 1 नंबर. हा आणि दुसरं खुरपं लागतं. हा खुरपं उकरायला लागतं. आणि इतर ही तरी ह्या किरकोळ मध्ये काही चालतं. ओके. चुली बनवण्यासाठी बाजरीच्या बनग्यांची आवश्यकता असते. त्याने नेमकं काय करतंय बनग्या? हे मातीमध्ये मिक्सर करायचं. हा आणि 2 दिवस भिजत ठेवायची. हा आणि या बनग्यामुळे ते इतकी माती घट्ट होती की सिमेंटपेक्षा भक्कम होती. सिमेंटपेक्षा पण भक्कम होती. म्हणजे फक्त बाजरीच्या बनग्या बनग्यामुळे. वापरल्यामुळं. म्हणजे पहा बाजरीच्या बनग्या ह्या निरुपयोगी मातीच्या वस्तू आहे, पण चुलींसाठी. किती कामाला येईल. हा मातीच्या चुलींसाठी बाजरीच्या बनग्या हे आवश्यक असतात.